भारत हल्ला करणार या भीतीनं पाकिस्तानची उडाली झोप। पाकिस्तान संसदेचा संध्याकाळी विशेष अधिवेशन। आज होणाऱ्या अधिवेशनासाठी मध्यरात्री काढला आदेश। पाकिस्तानकडे 4 दिवस पुरतील इतकेच तोफगाळे आणि इंधन। पाककडे इंधनाचा प्रचंड तुटवडा। सैन्याच्या रेशनमध्ये कपात। इंधनाचा तुटवडा असतानाही पाककडून युद्धाच्या वल्गना। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आज बैठक। भारत पाकिस्तान तणावादरम्यान बैठकीचं आयोजन। भारताकडून दहशतवाद आणि पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका मांडली जाणार। पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात देशाला जे वाटतं ते होणारच। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा पाकला इशारा। देशाकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना सोडणार नाही, राजनाथ सिंग यांनी ठणकावलं। पाकिस्तान विरोधात भारताचं आणखी एक पाऊल। भारतानं चेनाब नदीवरील बागलिहार धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवला। झेलम नदीवरील किशनगंगा धरणावरील प्रवाह देखील थांबवला जाण्याचीही शक्यता। 80च्या दशकात काँग्रेसने केलेल्या चुकांची जबाबदारी घेण्यास तयार। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य। तर ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक राहुल गांधी यांच्याकडून कबुली। काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा। पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। काँग्रेसची लोक भाजपात आली तरी पक्षातील कार्यकर्त्यांचा आधी विचार करणार, बावनकुळेंचं आश्वासन। ई बाईक टॅक्सीला महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचा तीव्र विरोध। 21 मे रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय। ई बाईक टॅक्सीमुळे 15 लाख रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात। बारावीचा निकाल जाहीर। राज्याचा निकाल 91.88%। बारावीच्या निकालात यंदाही मुलींची बाजी। बारावीच्या निकालात कोकण अव्वल तर लातूरचा निकाल सर्वात कमी। राज्यामध्ये उद्यापासून 3 दिवस गारपिटीचा इशारा। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज। तर मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी 6 आणि 7 मे रोजी पावसाचा येलो अलर्ट जारी। हळदीच्या कार्यक्रमात बैल उधळला। कल्याणशी रोडवरील पडले गावातला हा प्रकार। बैल उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल। बैलानं अनेकांना उडवलं।